नमस्कार प्रेक्षकांनो, खरोखरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता सगळेजण काम करत असतात. जानकी थोडा विचार करत असते. मकरंद ज्या पद्धतीने खोटं बोललेला असतो, तेव्हा जानकी त्याचाच विचार करत बसलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता एक माणूस आलेला असतो. तो म्हणतो की मकरंद सर आहेत का? मला पुण्याच्या इव्हेंटची फाईल हवी आहे. तेव्हा जानकी म्हणते, "हे बघा, मी तुम्हाला अशी फाईल देऊ शकत नाही. मला माझ्या बॉसबरोबर बोलावं लागेल." तेव्हा जानकी मकरंदला फोन करत असते. पण मकरंद तर बेशुद्ध होऊन झोपलेला असतो. तेव्हा तो काही फोन उचलत नाही. तेव्हा जानकी म्हणत असते, "एक मिनिट हां, बॉस फोन उचलत नाहीयेत. तुम्ही थोडा वेळ बसा ना तिथे. मी पुण्याच्या इव्हेंटची फाईल घेऊन येते." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी आता मकरंदच्या केबिनमध्ये फाईल शोधत असते. ती सगळीकडे फाईल शोधते पण तिला काही सापडत नाही. म्हणून ती इथे मकरंदच्या केबिनमध्ये टेबलजवळ असलेलं आता ड्रॉवर उघडते आणि ते ड्रॉवर उघडल्यानंतर ब्ल्यू कलरची फाईल ती काढते. त्याच्यातून तिचा एक फोटो खाली पडतो. तेव्हा प्रेक्षकांनो, तो फोटो आता जानकी बघते. फाईल बघत असताना आधी तिचं लक्ष नसतं, पण त्यानंतर बरोबर त्या फोटोकडे तिचं लक्ष जातं आणि तो फोटो ती उचलते. तर त्याच्यावरती "आय लव्ह यू जानू" असं लिहिलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तिच्या जणू काही पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि ती तिथेच मकरंदच्या चेअरवरती बसते. आणि मग तिला आठवतं. ती विचार करत असते की माझा फोटो मकरंदच्या केबिनमध्ये कसा? त्याच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे का? तेव्हा इथे मकरंदने इंटरव्ह्यू न घेता दिलेली नोकरी, त्यानंतर घरासाठी त्याने मला त्याच्या फ्लॅटची दिलेली चावी, त्याचबरोबर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी इतकी मोठी ठेवलेली पार्टी आणि त्याच्यामध्ये मला दिलेला इतका महागडा नेकलेस, या सगळ्या गोष्टी ती आता जुळवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे जानकीला कळतं की अच्छा, म्हणजे हे सगळं मकरंदने जे काही केलं ते मला स्पेशल फील व्हावं म्हणून. हे त्याने सगळ्यांसाठी केलेलं नाहीये. मकरंद असा माझ्याबरोबर का वागला? याचं त्याला उत्तर मला आता द्यावंच लागेल. त्याला मी जाब विचारणार आहे त्याच्या या वागण्याचा. त्यानंतर प्रेक्षकांनो, पाटील साहेब इथे नानासाहेबांना भेटायला आलेले असतात. पाटील म्हणत असतात, "नानासाहेब आहेत का?" तेव्हा नानासाहेब म्हणतात की "पाटील साहेब या, या आतमध्ये या ना. बसा." "गुलाब, अरे पाटील साहेबांसाठी चहा घेऊन ये." तेव्हा पाटील म्हणत असतो, "नानासाहेब, मी इथे पाहुणचारासाठी आलेलो नाहीये. माझं जे काही नुकसान झालंय ना, ते नुकसान भरपाई मागायला आलोय. तुमच्या ऋषिकेशमुळे 10 लाखाचं नुकसान झालंय माझं. आता माझा मालक ते नुकसान माझ्याकडून भरून मागतोय. आता तुम्ही मला सांगा, मी 10 लाख रुपये कुठून आणणार बरं? आणि हे बघा, माझ्या मुलाबाळांच्या इथे शिक्षणाचा प्रश्न आहे हो. आता जर ते पैसे मी मालकाला दिले नाही, तर माझ्या नोकरीचं काय होईल?" तेव्हा प्रेक्षकांनो, हे सगळं तुमच्या ऋषिकेशमुळे झालंय असं पाटील जेव्हा म्हणतात, तेव्हा सुमित्रा म्हणते, "एक मिनिट, हे काय बोलताय तुम्ही पाटील साहेब? अहो तुम्हीच तर म्हणालात ना, की ऋषिकेशच्या मुलीला वाचवण्यासाठी त्या आगीमध्ये गेला होता म्हणून. मग तुम्ही माझ्या मुलाला जबाबदार कसं काय ठरवू शकता?" तेव्हा इथे पाटील साहेब म्हणतात, "पण गोडाऊनची जबाबदारी तर मी इथे ऋषिकेशलाच दिली होती ना." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणत असतो, "एक मिनिट, माफ करा मी मध्ये बोलतोय, पण या सगळ्यामध्ये आमच्या दादाची काही चूक नाही आहे. तो त्या मुलीला वाचवायला गेला, याचा अर्थ गोडाऊनला आग त्याने लावली असं तुम्ही बोलाल का? आमच्या दादाने काही केलेलं नाही आहे. त्याची काही चूक नाही आहे सगळ्यामध्ये." तेव्हा पाटील म्हणत असतो की "नानासाहेब, नानासाहेब तुम्हीच आता काहीतरी करा. माझी नुकसान भरपाई तुम्ही द्या हो, नाहीतर माझ्या मुलाबाळांचं काय होईल? त्यांना मी इथे एक वेळचं अन्नसुद्धा देऊ शकणार नाही आहे." तेव्हा नाना म्हणतात, "एक मिनिट, तुम्ही उठा. उठा बरं तुम्ही. तुमची नुकसान भरपाई तुम्हाला मिळेल." तेव्हा सुमित्रा म्हणत असते, "अहो असं काय करताय तुम्ही? कुणी पण येईल आणि आपल्या मुलावरती आरोप करेल म्हणून काय तुम्ही सगळ्यांची नुकसान भरपाई द्याल का?" तेव्हा इथे पाटील म्हणत असतो, "हे बघा नानासाहेब, मला पैशांची खरंच खूप गरज आहे. माझ्या मालकाने लवकरात लवकर पैसे मागितलेत आणि हे सगळं तुमच्या खरंच ऋषिकेशमुळेच झालंय. त्यालाच मी गोडाऊनची जबाबदारी दिली होती." नानासाहेब म्हणतात, "चला, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. तुम्ही माझ्याबरोबर चला." तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणत असतो, "आई, अगं आपल्या दादाची काही चूक नाही आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आलेली असते मकरंदच्या घरी. ती मकरंदला हाका मारत असते. मकरंद काही जागा होत नाही. जानकी त्याला फोन करते. तेव्हा इथे मकरंदचा फोन आता बेडवरती असतो, पण तो काही फोन उचलत नाही.
कारण का प्रेक्षकांनो, तो दारू पिऊन झोपलेला असतो. त्यानंतर इथे मोबाईलचा आवाज त्याच्या रूमकडून येतोय. हे जेव्हा जानकीला कळतं, तेव्हा जानकी त्याच्या रूममध्ये जाते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी जे काही बघते, ते बघितल्यानंतर जानकीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. कारण प्रेक्षकांनो, इथे आता मकरंदच्या रूममध्ये सगळीकडे जानकीचे फोटोज लागलेले असतात. सगळीकडे जानकीचे फोटो. जानकी ते सगळं बघून हैराण होते. तिला असं वाटतं की हे सगळं काय आहे? तेव्हा इथे जानकी खूपच मोठ्या धक्क्यात असताना इथे आता एका वजनदार वस्तूला, एका फ्लॉवर पॉटला तिचा धक्का लागतो आणि ती खाली पडते. त्या आवाजाने मकरंदला जाग येते. मकरंद आता जाग आल्यानंतर उठून बघतो तर काय, त्याच्या बरोबर समोर जानकी उभी राहिलेली असते आणि जानकी मकरंदकडे रागाने बघत असते. जानकीला तिथे बघून मकरंदची आता हवा टाईट झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशला भेटण्यासाठी नानासाहेब आणि पाटील चाळीमध्ये आलेले असतात. तेव्हा तिथे आता जोरजोरात ऋषिकेशला नानासाहेब हाका मारतात. ऋषिकेश, ए ऋषिकेश, बाहेर या आधी. तेव्हा ऋषिकेश बाहेर येतो आणि म्हणतो, नाना तुम्ही इथे? पाटील साहेब तुम्ही सुद्धा? तेव्हा इथे नानासाहेब म्हणत असतात, काय रे ऋषिकेश, घरातून तर मोठ्या तोऱ्यातून निघाला होतास ना, की काहीतरी करून दाखवेन म्हणून, स्वतःचं नाव करून दाखवेन, आणि आता काय केलंस रे? बापाचं जे नाव आहे समाजामध्ये, ते सुद्धा आता नाव खराब करायला निघालास का तू? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाना अहो मी आता काय केलंय? तुम्ही असं का बोलताय? तेव्हा नाना म्हणतात, काय केलंय म्हणजे या पाटील साहेबांच्या गोडाऊनचं जे काही नुकसान झालंय, ते नुकसान तुझ्याचमुळे झाले ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाना मी काही केलेलं नाही आहे. अहो मी का नुकसान करेन त्यांचं? माझ्या कठीण काळामध्ये त्यांनी मला नोकरी दिली, त्यांनी मला कामावरती ठेवलं आणि मी त्यांचं नुकसान का करेन? तेव्हा इथे गोडाऊनला आग तर तुझ्याचमुळे लागली ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाना हे कसं शक्य आहे? गोडाऊनला आग माझ्यामुळे का लागेल? मी काय केलंय तिथे? तेव्हा पाटील म्हणतात, पण ऋषिकेश गोडाऊनची जबाबदारी तर मी तुलाच दिली होती ना, मग त्या गोडाऊनला आग कशी लागली? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मला काय माहिती पाटील साहेब, अहो जानकी माझा मोबाईल द्यायला आली होती, ती गोडाऊनच्या आतमध्ये होती, तिला वाचवण्यासाठी मी फक्त आतमध्ये गेलो, तर तुम्ही माझ्यावरती आरोप करताय? तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, मकरंद अरे हे सगळं काय आहे? तू सगळीकडे माझे फोटोज का लावलेस मकरंद? नक्की तुझ्या मनात काय आहे? अच्छा, म्हणजे तुझ्या मनामध्ये नक्कीच काहीतरी आहे म्हणून तू असा वागत होतास का? मला इथे स्पेशल ट्रीट करत होतास, बरोबर ना मकरंद? मला उत्तर हवंय मकरंद. तेव्हा मकरंद इथे हसायला लागतो, जोरजोरात हसायला लागतो. तेव्हा जानकी म्हणते, काय झालं? तू असा मूर्खासारखा हसतोयस का? तुला काही वेळ लागले का मकरंद? तुझ्या ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये माझा हा फोटो काय करत होता? सांग ना काय करत होता? आता मला कळतंय. आता सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत मकरंद. जेव्हा मी ऑफिसमध्ये असताना ड्रॉवरला चुकून हात लावला होता, तेव्हा तू माझ्या अंगावरती का ओरडला होतास ना, हे मला आत्ता कळतंय. कारण का? तुझ्या मनामध्ये काहीतरी होतं आणि ते मला कळू नये म्हणून तू त्या ड्रॉवरला हात लावू दिला नाहीस आणि माझ्या अंगावरती जोरात ओरडलास, बरोबर ना? तेव्हाच तू मला ओरडला होतास ना? तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो, जानकी अगं खरंच तसं काही नाही आहे. मी तुला सांगतो ना नक्की काय घडलंय. मी तुला सांगतो ना. हे बघ जानकी, हे जे काही तू बघतेस ना सगळं, अगं हे फक्त काय आहे माहिती आहे, प्रँक आहे प्रँक. अगं हा सगळा प्रँक केला होता मी. हे बघ, तू ऑफिसमध्ये होतीस, मी आज ऑफिसला आलेलो नाही आहे आणि मग तो माणूस येईल, तुझ्याकडे पुण्याच्या इव्हेंटची फाईल मागेल आणि मग तू तो ड्रॉवर उघडून बघशील आणि मग तू ड्रॉवर उघडून बघितल्यानंतर हा फोटो तुला तिथे सापडेल आणि मग तू जाब विचारायला माझ्या घरी येशील आणि मग तू रूममध्ये येशील आणि हे सगळे फोटोज बघशील आणि तू कशी रिॲक्ट होतेस ना, तुझं रिॲक्शन बघण्यासाठी हे सगळं मी केलं होतं. खरंच अगं, तुझी रिॲक्शन बघायची होती. तू सिरियसली घेऊ नकोस. अगं हे सगळं मी काढून टाकणार आहे. तुला माहिती आहे जानकी, रातोरात रातोरात हे सगळे फोटो मी जमा केलेत आणि लावलेत. रातोरात. तुला फक्त प्रँक करायचा होता म्हणून. बाकी काही नाही. तू चुकीचं काही समजू नकोस. तेव्हा जानकी म्हणते, हा प्रँक होता. हे सगळं न समजण्या इतपत मी तुला मूर्ख वाटले का? तू प्रँक म्हणशील आणि मी म्हणेन की हो हो हा प्रँकच आहे. असं होणार नाही आहे मकरंद. तुझ्या मनामध्ये काय आहे ना, ते मला बरोबर कळलं आहे. हे न कळणे इतपत मी मूर्ख नाही आहे. मी मूर्ख वाटते तुला? असं जानकी आता मकरंदला म्हणत असते. मकरंद म्हणत असतो, जानकी प्लीज, प्लीज एकदा तू ऐकून तरी घे. अगं मी गंमत करत होतो, सिरियसली घेऊ नकोस. तेव्हा जानकी म्हणते, मकरंद हे बघ, मला आता सगळं काही कळलंय.
ते महागडं गिफ्ट देणं, फ्लॅटची चावी देणं, मला लगेच नोकरीवरती ठेवून घेणं, या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या आहेत मकरन. तू मला मूर्ख बनवू नकोस. तुला वाटत असेल तसं की मला काही कळत नाही आहे, पण मला सगळं काही कळतंय आणि आता सगळं कळल्यानंतर मी तुझ्या इथे नोकरी करणार नाही आहे मकरन. मला तुझ्या इथे नोकरी करायची नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, "पाटील साहेब, अहो तुम्हाला असं वाटतंय मी तुमच्या गोडाऊनला आग लावेन? मी इतका मूर्खपणा करेन असं वाटतंय तुम्हाला? मी तुम्हाला इतका बेजबाबदार वाटलो? आणि जर तुम्हाला पैसेच हवे होते, तुम्हाला जर 10 लाख रुपये माझ्याकडूनच हवे होते, तर मग तुम्ही नानांना का त्रास दिलात? तुम्ही नानांना का सांगितलंत? जेव्हा काल तुम्ही मला कामावरून काढल्याचा फोन केलात, तेव्हाच तुम्ही मला सांगायचं होतं ना, की माझ्यामुळे नुकसान झाले, तर तुम्हाला माझ्याकडून 10 लाख रुपये हवेत म्हणून. मी तुम्हाला दिले असते. नानांना का त्रास दिलात तुम्ही?" तेव्हा इथे पाटील म्हणत असतात, की "नानासाहेब आता तुम्हीच बोला. तुम्हाला नाही सांगणार तर कुणाला सांगणार?" तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, "अहो पण तुम्हाला असं वाटलंच कसं की मी तुम्हाला गोडाऊनला आग लावली? मी तुमच्या गोडाऊनला आग का लावेन? तुम्ही मला नोकरी दिलीत. उलट मी तुम्हाला धन्यवाद बोललं पाहिजे, तुमचे आभार मानले पाहिजे, की मी तुमच्या गोडाऊनला आग लावेन. इतका मूर्ख नाही आहे मी." तेव्हा इथे नाना म्हणत असतात, "अरे पण पैशांचं काय बोलतेस तू ऋषिकेश? पैसे कुठून आणून देणार आहेस तू? काय आहे काय तुझ्याकडे?" तेव्हा ऋषिकेश म्हणतो, की "नाना माझ्याकडे डिग्री आहे, माझ्याकडे शिक्षण आहे, माझ्याकडे ताकद आहे मेहनत करण्याची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यावरती तुमचे संस्कार आहेत नाना. त्याच्यामुळे मी आता कितीही कष्ट करेन, कितीही काम करेन, पण यांचे 10 लाख रुपये मीच परत करेन." तेव्हा इथे नाना म्हणतात, "अरे तुझ्याच्याने काही होणार नाही आहे. तू फक्त ह्या वयेत बापाची मान खाली करू शकतोस. बाकी तू काही करू शकणार नाही आहेस." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "नाना असं का बोलताय तुम्ही? का तुम्हाला असं वाटते की मी काहीच करू शकणार नाही आहे? हे बघा नाना, तुम्ही काळजी करू नका. पाटील साहेब तुमचे पैसे मी देईन." तेव्हा पाटील म्हणत असतात, की "नानासाहेब मी ऋषिकेशवरती विश्वास ठेवतो. तो तुमचा मुलगा आहे. तो मला पैसे परत करेल." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "फक्त एकदा विश्वास ठेवा आणि मला थोडा वेळ द्या. मी तुमचे 10 लाख रुपये स्वतःहून परत करेन. प्लीज फक्त एकदा विश्वास ठेवा." तेव्हा इथे नाना म्हणतात, "अरे कुठून देणार आहेस तू पैसे? मी देतो तुम्हाला पैसे, चला माझ्याबरोबर." तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, "नाही नाना, प्लीज 1 मिनिट थांबा. हे बघा पाटील साहेब, तुम्हाला वाटतंय हे नुकसान माझ्यामुळे झाले, मग मी तुमचे 10 लाख रुपये तुम्हाला परत करेन. तुम्ही नानांकडून पैसे घेऊ नका." तेव्हा पाटील म्हणतो, "ठीक आहे, मी तुझ्यावरती विश्वास ठेवतोय. तू मला पैसे परत देशील. पण ऋषिकेश लवकर पैसे दे. माझ्या मालकाला लवकर पैसे हवे आहेत." तेव्हा इथे पाटील साहेब आता त्या दोघांना भेटून तिथून निघून जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मकरन म्हणत असतो, की "जानकी, तुला माझा प्रँक नाही आवडला ना? बरं ठीक आहे, जाऊ दे. राग म्हणू नकोस. खरंच सांगतो राग म्हणू नकोस. हे सगळं मी काढून टाकतो. पण प्लीज तू जॉब वगैरे सोडू नकोस हां." जानकी म्हणते, "1 मिनिट. तू दारू प्यायला ना? दूर होऊन बोल. दूर होऊन बोलायचं. आणि तुला काय वाटलं, हे सगळं बघितल्यानंतर मी तुझ्या इथे पुन्हा नोकरी करेन असं वाटतं तुला? अजिबात नाही. मी आत्ताच्या आत्ता तुझी नोकरी सोडून दिली मकरन. मी पुन्हा तुझ्या इथे नोकरी करायला येणार नाही." तेव्हा मकरन म्हणतो, "जानकी प्लीज असं बोलू नकोस. एवढा मोठा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. अगं तू जॉब कशाला सोडतेस? तुला हा प्रँक नाही आवडला ना? मी पुन्हा असं कधीच वागणार नाही. खरंच सांगतोय, मी परत कधीच असं वागणार नाही आहे." तेव्हा जानकी म्हणते, "मकरन गप्प बस तू. तू आता काही बोललास ना, तरीसुद्धा मी तुझ्या कुठल्याच बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही आहे, कळलं तुला? तू विश्वासघात केलायस माझा. हे सगळं करायची गरज नव्हती तुला मकरन. जर काय मनात होतं तर एकदा बोलायचं तरी होतंच. पण तू जे काही वागलायस ना, ते अत्यंत चुकीचं आहे आणि हे सगळं कळल्यानंतर मी तुझ्या इथे जॉब करेन, हे होणारच नाही." असं आता जानकी म्हणत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, की "नाना, 1 मिनिट थांबा ना. जाब विचारण्यासाठी का होईना, पण घर सोडल्यापासून तुम्ही पहिल्यांदाच माझ्या घरी आलेत. घरामध्ये तरी चला, निदान पाणी तरी घ्या." तेव्हा नाना म्हणतात, "नाही, मला तुझ्या हातचं पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "का नाना? का? तुम्हाला माझ्या हातचं पाणीसुद्धा का प्यायचं नाही आहे? इतका वाईट आहे का हो मी?" तेव्हा नाना म्हणत असतो, की "घर सोडलेस काहीतरी करण्यासाठी आणि इथे येऊन काय करतोयस रे तू? लोकांचं नुकसान, बापाची मान खाली घालतोयस? मला तुझ्या हातचं पाणीसुद्धा नको आहे." तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, "हे बघा नाना,
आतापर्यंत माझ्या हातून काही गोष्टी घडल्या असतील आणि त्या चुकीच्या सुद्धा असतील आणि हे बघा, त्या चुका मी मान्यसुद्धा केल्यात. अगदी नक्की मान्य केल्यात. पण आता पाटील साहेब जे काही बोलले ना, त्याच्यामध्ये खरंच माझी चूक काही नाही आहे. मी काही नाही केले नाना. ती आगसुद्धा माझ्यामुळे नाही लागली. पण त्यांना आता माझ्याकडून जर आता पैसेच घ्यायचे असतील, नुकसान भरपाईच घ्यायची असेल, तर मी ती नुकसान भरपाई त्यांना द्यायला तयार आहे नाना. पण तुम्ही माझ्यावरती रागवू नका. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, की "नाना, आतापर्यंत माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना, पण आता मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही आहे. कधीच नाही त्रास देणार आणि आता मी असं काहीतरी करून दाखवेन, की माझं तर नाव मी मोठं करेनच, पण तुमचंही नाव मी मोठं करेन." तेव्हा इथे नाना आता काहीच बोलत नाही. ऋषिकेशचं बोलणं ऐकून नाना इमोशनल झालेले असतात. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, की "जानकीमुळे एक गोष्ट मला कळली नाना. तिने मला जाणीव करून दिली, की आपल्यामुळे आपल्या आई-वडिलांना खूप त्रास होतो. कधी-कधी त्यांना मान खालीसुद्धा घालावी लागते. पण आपण आपल्या आई-वडिलांचा आदर वाढवायचा असतो. त्यांना फक्त आपली काळजी असते. आपण वेळीच त्यांची कदर केली पाहिजे. त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. त्यांची माया केली पाहिजे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, की "नाना, आता मी तुम्हाला सांगतोय. मी तुम्हाला प्रॉमिस करतो नाना, आता मी नक्कीच माझ्या पायावरती उभं राहणार. मी इतके पैसे कमवेन नाना, की त्यांचे सगळे पैसे मी त्यांना परत करून टाकेन." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशने नानांना शब्द दिलेला असतो, की तो स्वतःबरोबरच त्यांचंसुद्धा नाव मोठं करणार आणि पाटील साहेबांचे 10 लाख रुपये तो लवकरात लवकर परत करणार. तेव्हा नाना काही न बोलता तिथून निघून गेलेले असतात. पण नाना ज्या ठिकाणी उभे असतात, तिथे आता तो खाली वागतो आणि त्या ठिकाणी त्यांच्या पायाची धूल आपल्या हाताला घेतो आणि तिच्या पाया पडतो. तेव्हा इथे नानांना कळलेलं असतं, की खऱ्या अर्थाने ऋषिकेश आता काहीतरी करून दाखवणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे नाना म्हणत असतात, की ऋषिकेशने जे मला वचन दिलंय, ते त्याला आता पूर्ण करावंच लागणार आहे. तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो, की 10 लाख रुपये तो ऋषिकेश जमा करणार आहे. मग आता हे 10 लाख रुपये तो ऋषिकेश जमा करू शकणार नाही, त्याच्यासाठी मी अडचणी निर्माण करेन. तर इथे जानकी घरी आलेली असते. ती ऋषिकेशला म्हणत असते, की "ऋषिकेश, हारणं सोपं असतं, पण लढत राहणं कठीण. त्याच्यामुळे आपल्याला आता लढत राहायचं आहे, हारायचं नाही आहे ऋषिकेश." तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी आपला हात पुढे करते. तेव्हा इथे ऋषिकेश तिच्या हातावरती आपला हात देतो. तेव्हा जानकी म्हणते, की "मी आहे तुझ्याबरोबर. आता आपण फक्त लढायचं, हारायचं नाही."